हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. जसं तुम्हाला माहीत आहे, GMC छत्रपती संभाजीनगरच्या रिझल्ट लागलेला आहे ग्रुप डीच्या. तरी फक्त आता मार्क दाखवण्यात आलेले आहे, तर रिझल्ट लागायचा आहे. तरी आपण काही कट ऑफ पाहणार आहोत. तर आज आपण कट ऑफ पाहणार आहोत क्लास 4 सर्वंट फॉर कॉलेजसाठी. ठीक आहे. तर सर्वात पहिले आपल्याला क्लास 4 सर्वंटची मेरिट लिस्ट पाहावी लागणार आहे. तर ते मी ओपन करून तुम्हाला दाखवतो. ही आहे क्लास 4 सर्वंट फॉर कॉलेज एस्टॅब्लिशची मेरिट लिस्ट. याची टोटल वॅकन्सी 30 होत्या. तर आपलं ते याला मी एक्सेलमध्ये कन्वर्ट करतो, त्यामुळे आपल्याला माहीत होईल का किती लोकांना किती मार्क भेटले आहे. ठीक आहे. तर ही क्लास 4 सर्वंटची नाही का मेरिट लिस्ट आहे. आपल्याला याच्यानुसार पाहायचं आहे का किती लोकांना किती मार्क भेटले आहे. त्याच्यामुळे आपल्याला अंदाज येईल की किती कट ऑफ जाऊ शकते. तर मी याला मार्क वाईज कन्वर्ट केले आहेत. तर आपण पाहू शकतो की 170 मार्क भेटणारे 2 लोक आहे, 166 मार्क भेटणारे 3 आहे, 4 आहे, 164वाले तुम्ही पाहू शकता. अगर कोणतेही रिझर्वेशन नसून राहिलं असतं याच्यात तर पहा, 30वाल्यांना तर 160 मार्क आहे, म्हणजे 30 मुलांना तर 160पर्यंत मार्क भेटण्यात आले आहे. तर इथं कोणतेही रिझर्वेशन नसतं राहिलं तर कट ऑफ तर 160पर्यंत लागली असती. परंतु याच्यात कसे आहे, SC ST आहे. आता जी 30 मुलं आहे ते आपल्याला माहीत नाही की SC आहे, ST आहे, महिला आहे, कोण आहे की अनरिझर्वड आहे. अगर रिझर्वेशन नसतं राहिलं कट ऑफ तर 160 लागली असती. कारण टॉपच्या 30 लोकांना ते 160 मार्क आहे ना, तर पूर्ण पोस्ट ते घेऊन गेले असते. ठीक आहे. पण याच्यात रिझर्वेशन आहे, समांतर आरक्षण आहे, तर 160 तर कट ऑफ लागू शकत नाही. तरी आपण अंदाजे सांगू शकतो का किती कट ऑफ लागू शकते, की किती मार्कपेक्षा जास्त मार्क तर कट ऑफ नाही लागणार. ठीक आहे. तर कट ऑफ 160पेक्षा कमी जाणार आहे. तर मी फक्त आता मेल कॅटेगरी म्हणजे जे पुरुष आहे त्यांची कट ऑफ सांगणार आहोत. महिलांची तर त्याच्यापेक्षा कमीच लागेल, आणि बाकी आरक्षण आहे त्याची कट ऑफ कमी लागेल. तर आपण अंदाजे कट ऑफ पाहणार आहोत. ठीक आहे. याच्यात अनरिझर्वडची तर वॅकन्सी मला दिसली नाही. तर ही अनरिझर्वडची आपण अंदाजे 160 लागू शकते. कारण 160 मार्कवाले 30 लोक तर आहेच, पण त्याच्यापेक्षा जास्तही लागू शकते. पण आपण अनरिझर्वडची 160 कन्सिडर करू. SCची लागेल 150+ लागू शकते. हे मेल सांगत आहो मी, पुरुष लोकांची. ठीक आहे. हे मेलसाठी सांगत आहो. महिलांची याच्यापेक्षा कमी लागेल कट ऑफ. महिलांची अंदाजे 5-6 मार्क कमी कन्सिडर करून घ्या. ठीक आहे. STची लागू शकते 140+, आणि OBCची लागू शकते 155+. कारण वॅकन्सी कमी होत्या, फक्त 30 वॅकन्सी आहे. SCची 2 आहे, STची 3-4 आहे, असे आहे ना. त्याच्यात ती महिला आहे, तर ही नाही का कट ऑफ लागू शकते क्लास 4 सर्वंट कॉलेजसाठी. परंतु तुम्हाला घाबरायची शक्यता नाही, कारण याच्यामध्ये आरक्षण आहे. आपल्याला आयडिया नाही ना की SC ST कोण आहे, महिला कोण आहे. तर जवळपास एवढी कट ऑफ लागू शकते. ज्यांचे मार्क कमी आहे त्यांनाही घाबरायची आवश्यकता नाही, कारण काही लोक DVला ॲब्सेंट राहतात, काही लोक जॉईन नाही करत, त्यामुळे कट ऑफ कमी लागू शकते. ठीक आहे. सो थँक्यू सो मच.